वर्ग सुरू करीत. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकाणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता. स्मित हास्य चेहऱ्यावरती. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून एक खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओम. दोन्ही हात जोडून घेऊया. प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची या आठवड्याची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबद्ध. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर. सुरुवातीला विश्रांती. मान मध्ये सैल सोडून घेऊया. आणि आता एकत्रित दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये स्ट्रेच आणि फ्रेश. दोन्ही हात समोर, दोन्ही पाय समोर आहेत. एकाच वेळेला दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण देऊया. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट बोट वळून घ्यायचे. पुन्हा ओपन करायचंय. जास्तीत जास्त स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा. पुन्हा ओपन, स्ट्रेच, अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट. बरोबर, छान. पुन्हा एकदा स्ट्रेच. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही पावलं पुन्हा जोडून घ्यायचे. आणि आता सुरुवात करूया. अँकल जॉईंट मधून पाऊल, मनगटामधून हात वर आणि खाली. स्वतःकडे खेचायचं. जमिनीकडे ताणायचंय. बरोबर. स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे.
जमिनीकडे. बरोबर. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात पुन्हा समोर असतील. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता मनगटामधून हात आणि अँकल जॉईंट म्हणून पाऊल एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल. उजवीकडे हात नाही पूर्ण हलवायचे. हा बरोबर. उजवीकडे डावीकडे. बरोबर. छान. वायपर मुवमेंट याला म्हणतात. सावकाश थांबायचंय. थोडा वेळ दोन्ही हात खाली. पाय तसेच ठेवायचे आहेत. पुन्हा दोन्ही हात समोर. हाताच्या मुठी घट्ट वळून घेऊया. आणि आता सुरुवात करणार आहोत अँकल जॉईंट मधून पाऊल. मनगटामधून हाताची मुठ एकत्रित क्लॉकवाईज रोटेशन. एक. बघा होतोय का न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. 2, 3 उजवीकडून डावीकडे. 4 सावकाश. 5 अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही हात खाली. दोन्ही हात मागे घ्यायचे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. करणार आहोत आपण नेक रोटेशन. सावकाश आपली मान किंवा हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारेच फिरून घ्या, म्हणजे वरच्यावर. आणि बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे आणि मान उजवीकडून डावीकडे गोलाकार. 1. अगदी सावकाश आणि नियंत्रित. 2, 3. 3 वेळेला क्लॉकवाईज आणि 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. डावीकडून उजवीकडे. सावकाश आणि नियंत्रित. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबायचंय. मान सावकाश सरळ करायची आणि बटरफ्लाय. पावलं जळून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या भोवती. आणि थोडीशी जलद हालचाल सुरुवात करूया. अप अँड डाऊन. बरोबर. पाठकण आपला सरळ असेल. सावकाश थांबायचंय. पुन्हा आपली टाचा आपल्या शरीराकडे ओढून घ्यायच्या आणि थोडस रोलिंग करणार आहोत आपण. एकदा उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. बरोबर. छान. मध्यभागी येऊन थांबायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी बटरफ्लाय मध्ये बसण्याचा प्रयत्न करा. ज्यांना नाही जमत आहे त्यांनी साधी मांडी घालायची. ज्यांना शक्य आहे त्यांनी बटरफ्लाय मध्ये बसूया. दोन्ही हात समोर घेऊया आणि करणार आहोत शोल्डर रोटेशन. आपली हाताची बोटं आपल्या खांद्यावर. कोपरं समोरून जॉईंट. आणि सुरुवात करूया. 1 अगदी सावकाश. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईंट. 1 मागून पुढे. 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. रिलॅक्स होऊया. विधिवत वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक एक पाय फोल्ड करायचा. उजवा पाय पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करा. पाऊल डाव्या सीट खाली. दोन्ही हात आता आपल्या मांडीवरती असतील. बरोबर. खाली मॅट असेल तर तुम्हाला अधिक सोपं जाईल. चटई किंवा चादर असेल तर खाली पायाला दुखापत होऊ शकते. दोन्ही डोळे अलगद मिटून घेऊया आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. सीटचा भाग बरोबर आपल्या दोन्हीही टाचांच्या मध्ये आहे का हे तपासून बघा बंद डोळ्यांनी. दोन्हीही गुडघे समोरून जोडलेले असतील. खांदे रिलॅक्स. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय. सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास.
एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. मनातले मनात ओमचा उच्चार. करणार आहोत आपण उष्ट्रासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. एकतर तुम्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घेऊ शकता किंवा दोन्ही गुडघे जुळलेले. आणि आता पावलांचं, एक तर पावलं तुम्ही अशी जमिनीकडे फ्लॅट ठेवू शकता किंवा टाचा अशा प्रकारे वर उचलू शकता, म्हणजे टाचा सिलिंगकडे. तुम्हाला जे पोझिशन कम्फर्टेबल वाटेल, सहज करता येईल त्या पोझिशन मध्ये थांबण्याचा प्रयत्न. ठीक आहे. पावलं जमिनीकडे फ्लॅट किंवा माउंटन करायचे पावलांचं. दोन्ही हात जे आहेत, हाताची पाचही बोटं जोडलेली आणि ती आता आपल्या कमरेच्या ठिकाणी, जिथे आपलं माकड हाड आहे तिथे. आपण उष्ट्रासन याच्या आधीही शिकलेलो आहोत. नजर समोर. आता इथे बघा, पूर्णपणे आपल्या छातीच्या मसल्स एक्सपान्शन झालेलं आहे. ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलची दुखणी आहे, त्यांनी फक्त बघा एवढीच कृती करा. फक्त आपली मान मागे सैल सोडा आणि बाकीच्यांनी सुरुवात करूया. आता हळूहळू आपली कंबर पुढे घ्यायची आहे. ओठ पुढे येईल आणि त्यानंतर डावा हात तसाच कमरेवर ठेवून फक्त मागून उजव्या पायाची टाच पकडा. फक्त मागून उजव्या पायाची टाच आणि मान मागे सैल सोडून घ्या. ज्यांना पाठीचा त्रास आहे, कमरेची दुखणी आहे, त्यांनी हात टाचे जवळ नेण्याचा प्रयत्न करू नका. त्यांनी तिथल्या तिथेच थांबा. बरोबर, छान. सावकाश उलटचाल करताना मान सरळ, उजवा हाताचा आधार पुन्हा पाठीच्या मणक्यावर. पुन्हा गुडघे जॉईन करून घ्या. शक्य असेल तर गुडघे जवळ घ्या. अगदीच तोल जात असेल तर गुडघ्यांमध्ये अंतर ठेवा. पुन्हा एकदा हीच कृती विरुद्ध बाजूने. हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. मान मागे नेण्याची घाई करू नका. आणि आता डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडा. उजवा हात कमरेवर असेल सपोर्टसाठी आणि त्यानंतर मान मागे सैल सोडून द्या. उजवा हात, उजव्या हाताचा कोपर अजून थोडस मागे आणण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती थांबा. सावकाश उलटचाल करताना डाव्या हाताचा आधार पुन्हा कमरेवर. दोन्ही हात थोडा वेळ खाली. आता हीच कृती आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत, यथाशक्ती असेल. पुन्हा पायाची स्थिती आपली आपण तपासून घ्या. दोन्ही हात आपल्या कमरेवरती. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. पावलांचं माउंटन किंवा दोन्ही पाय जमिनीकडे किंवा फ्लॅट असतील. आता पुन्हा एकदा आपल्याला कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे. यथाशक्ती पोट पुढे येत आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा मागच्या मागे आणि डाव्या हाताने डावी टाच. यथाशक्ती आणि मान मागे सैल सर सोडून द्या. गळ्यापासून पोटापर्यंत ताण आहे. छातीच्या मसल्सला ताण आलेला आहे. पाठीच्या मणक्यावर प्रेशर आहे. छान. उलटचाल करूया. उजवा हाताचा आधार द्या कमरेच्या ठिकाणी आणि मग डाव्या हाताचा. दोन्ही हात खाली घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घ्या आणि संपूर्ण उष्ट्रासनाचा आपल्या शरीरावर जो काही परिणाम झालाय त्याचा मनातल्या मनात मागून. पोटावरती प्रेशर होतं, पोटावरती ताण होता, पाठीच्या कणात प्रेशर होता. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत शशकासन. तर त्यासाठी आपल्याला दोन्हीही गुडघे जे आहेत ते असेच जोडलेले ठेवायचे आहेत. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक स्ट्रेच द्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हात आधी आपल्या समोर जमिनीवर येतील आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि आपले दोन्ही हात जे समोर आहेत ते हाताचे कोपर, उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याजवळ घ्या
आणि डाव्या हाताचा कोपर डाव्या गुडघ्याच्या जवळ घ्या. सीटचा भाग न उचलता तुम्हाला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. कपाळ जमिनीला टेकेल न टेकेल यथाशक्ती प्रयत्न असेल. आणि अंतिम स्थितीमध्ये अगदी खांदे रिलॅक्स सोडा. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पाठीचा मणका बघा, अगदी लोअर बॅक पासून वरपर्यंत ताणला गेलाय. पोटावरती प्रेशर आलेलं आहे. हळूहळू उलट चाल करताना श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. श्वास घेत घेत सरळ. छान. पुन्हा दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळे अलगद मिटून घ्या. रक्ताचा प्रवाह जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा बदलतो, हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतो. तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय, त्याची अनुभूती. सावकाश पुन्हा एकदा गुडघ्यांवर उभं राहायचंय. आणि आता आपण थोडस गुडघ्यांवर चालणार आहोत. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. आणि आता मॅटच्या एका टोकाला जायचंय, एका टोकापासून दुसऱ्या टोकावरती चालायचंय. सुरुवात करूया. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालायचंय. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. आपले नी जॉईंट्स याच्यामुळे अधिक कार्यक्षम होतात. बरोबर. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रिवर्स जाताना मागे न वळता तसंच रिवर्स येण्याचा प्रयत्न करा, मागच्या मागे टर्न न होता. बरोबर. छान. पुन्हा एकदा 2 ते 3 वेळेला आपण हा राऊंड करणार आहोत. छान. बरोबर करताय. मध्यभागी येऊन थांबायचे. करणार आहोत आपण आता मार्जरासन. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय. आता उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावा आणि त्याप्रमाणे आपला उजव्या हाताच्या बोटाप्रमाणे डावा गुडघा ऍडजस्ट करा. बरोबर. परफेक्ट. आणि आता उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याजवळ, डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याजवळ. हाताची बोटं पूर्णपणे जुळलेली आहेत. आणि आता खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. बरोबर. आणि आता बघा, आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. आपले हात आणि पाय पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील. करणार आहोत मार्जरासन भाग 1. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. नजर दोन्ही हातांच्या मध्ये आहे. मार्जरासन भाग 1 करण्यासाठी हळूहळू आपल्याला आपली मान सिलिंगच्या दिशेने न्यायला सुरुवात करायची आहे. आपला चेहरा सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात लावा, डोळे बंद आणि श्वास चालू. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती. कमीत कमी अट्टाहासामध्ये जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न, यथाशक्ती प्रयत्न. गळ्यापासून पोटापर्यंत पूर्णपणे ताण. पाठीचा मणका, लोअर बॅक पासून मिडल बॅक आणि वरचा मणका इथे आलेला प्रेशर, अंतर्वक्राकार. जोड श्वासाची. पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स सोडा जमिनीकडे. चेहरा शांत, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपली मान पुन्हा मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मार्जरासन भाग 2 करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याला लॉक करून जायची. कॉलर बोनकडे आपली हनुवटी घेऊन जायची आहे. आणि इथे 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. बघा, पाठीच्या मणक्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो आणि गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना प्रेशर येतो. इथे श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वसनाचा आवर्तन आपण करतोय यथाशक्ती.
खोलवर दीर्घ श्वास आणि सावकाश सोडायचा. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत मान पुन्हा मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आपण आता करणार आहोत टायगर ब्रीदिंग. इनहेल करताना आपण मार्जरासन 1 करणार आहोत आणि एक्झेल करताना मार्जरासन 2. ठीक आहे, सुरुवात करूया. इनहेल अप, नजर सिलिंग कडे. एक्झेल डाऊन, हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप, बघा पाठीचा मणका आपला कसा छान पैकी त्याच्यामध्ये मुवमेंट होतीये. एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश थांबायचंय. पुन्हा नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आता आपण एक थोडीशी वेगळी कृती करणार आहोत. उजव्या पायाचं जे पाऊल आहे ना ते उजव्या हाताच्या जवळ घेऊया, हाताच्या तळव्याच्या जवळ. उजव्या पायाचं पाऊल उजव्या हाताच्या जवळ, बाहेरच्या बाजूने, आतल्या बाजूने नाही, बाहेरच्या बाजूने. बाहेर बाहेर सौख्य, बाहेरच्या बाजूने घेऊया. नाही मध्ये नाही, हा हात मध्ये असेल. बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे. आता आपला उजवा हात जो आहे तो सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर, इथे यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. उजवा हात खाली घ्या. आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. इथे बघा उजव्या आपले थाय मसल्स आहेत, हिप जॉईंट्स आहेत, तिथे तुम्हाला प्रेशर येईल आणि डावा हात जो वर आहे तिथे तुम्हाला ताण जाणवेल. आणि यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. सावकाश डावा हात खाली घ्या. उजवा पाय मागच्या मागे पुन्हा फोल्ड करा. आणि आता डावा पाय आपल्याला डाव्या हाताच्या पंजाजवळ घ्यायचा आहे, बाहेरच्या बाजूने. बरोबर बरोबर. आता पुन्हा एकदा डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. ही कृती आपली सहज होते. संपूर्ण शरीर जे आहे दोन्ही हात एका सरळ रेषेमध्ये असतील. हात जास्त मागे पण नाही घ्यायचा किंवा जास्त पुढे पण नाही घ्यायचा, अगदी सरळ डोक्याच्या दिशेने वर असते. आता डावा हात खाली, उजवा हात पुन्हा सरळ डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. आता डाव्या थाय मसल्स वरती प्रेशर आहे, गुडघ्यावर प्रेशर आहे आणि आपल्या हाताची बाजू ताणली गेली आहे. बरोबर, छान. सावकाश उजवा हात खाली. डावा पाय पुन्हा फोल्ड करूया. दोन्ही पाय जोडून घेऊया आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासूया. थोडीशी वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. उजवा पाय सरळ करा आणि मग डावा पाय सरळ करा. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडून विश्रांती. आजपासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करणार आहोत. रोज सूर्यनमस्कार आजपासून आपण घालणार आहोत. तर एकूण सूर्यनमस्कारामध्ये 12 स्टेप्स असतात. जर तुम्हाला रोजची साधना करणं जमत नसेल, जास्त वेळ देता येत नसेल, तर रोज सूर्यनमस्कार जर तुम्ही घातले तर तुमच्या सगळ्या बाजूने तुमच्या शरीराला एक स्ट्रेच पण येतो, बेंड पण मिळतो, प्रेशर पण येतो. तर हे कसे घालायचे हे मी तुम्हाला ती दाखवते. एकूण 12 स्टेप्स आहेत. तर हे कोणी करू नये ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहेत, त्याचबरोबर गुडघेदुखीचा त्रास असेल, कुठल्याही जर एंजिओग्राफी नुकतीच झाली असेल, अगदी 3 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी झाली असेल, 6 महिन्यापूर्वी झाली असेल, तर मात्र सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर पोटाचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल नुकतंच 6 महिन्यापूर्वी, तरीही सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. सूर्य बघा हा ऊर्जेचा प्रतीक आहे.
त्यामुळे आपोआप आपली श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते. म्हणून ज्यांना हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराच्या कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर मात्र हे करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर अशी हे नमस्कार आहेत ज्याच्याने आपलं संपूर्ण शरीराचं मेटाबॉलिझम जे आहे ते सुधारतं, आपली भूक वाढते, ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, आपले जे काही टॉक्सिन्स आहेत ते बाहेर पडायला मदत होते आणि त्याचमुळे एक वेगळा आपला तजेलदार चेहरा दिसतो, एक वेगळा आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो. त्याचे जे काही फायदे आहेत सूर्यनमस्काराचे ते मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवेलच आणि त्याचबरोबर त्या सगळ्या स्टेप सुद्धा ग्रुपवरती पाठवेल. तर आता मी तुला पहिल्यांदा तुम्हाला एक करून दाखवते सूर्यनमस्कार. बाकीच्या काही जणांना माहिती पण असेल, पण जो आपण जी पद्धत घेतो ती मी इथे दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. तर सूर्यनमस्कारासाठी आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय, मॅटच्या एका टोकाला उभं राहायचंय. आधी बघून घ्या कसे केले जातात आणि मग आपण एकत्रित करूया. तर सुरुवात जी आहे ही आपल्या सूर्यनमस्काराची ही गायत्री मंत्राने होते. गायत्री मंत्र हा सूर्याचा मंत्र आहे, ऊर्जेचा मंत्र आहे. तर बघा पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे नमस्कार आसन. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, दोन्ही हात जोडलेले. ही झाली पहिली स्टेप नमस्कार आसन. त्यानंतर दर्शनाताई तुम्ही करू शकता कारण की तुम्हाला माहिती आहे त्या जुन्या साधक आहेत. बाकीच्यांनी आधी बघून घ्या कसं केलं जातं. एक नमस्कार आसन, दोन हस्त उत्तानासन, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. तीन हस्तपादासन, दोन्ही हात खाली. त्यानंतर बघा चार, उजवा जो आपला पाय आहे तो मागे न्यायचा, अश्व संचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर आहे आणि टाच सिलिंगच्या दिशेला आहे, नजर सिलिंगकडे. चार अश्व संचलनासन. त्यानंतर पाच चतुरंग दंडासन. इथे डावा पाय मागे घ्यायचा आहे, स्लॅन्टिंग पोझिशन असणार आहे पाठीची, आपली पाठ सिलिंगला समांतर, नजर समोर. हे झालं पाच चतुरंग दंडासन. त्यानंतर सहा अष्टांगासन. दोन्ही गुडघे जमिनीला टेकवायचे, आपलं कपाट किंवा हनुवटी जमिनीकडे जाईल आणि छातीचा भाग जमिनीवर टेकलेला असेल. शरीराचे एकूण 8 अंग जमिनीवर टेकतात म्हणून ह्याला अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार असं म्हणतात. ही झाली आपली 6वी स्टेप. त्यानंतर 7 भुजंगासन. बघा पावलं पूर्णपणे जमिनीकडे फ्लॅट आहे, नजर आपली सिलिंगकडे आहे. हे झालं 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. इथे टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली नजर आपल्या नेवल रिजनकडे. हे झालं 8 पर्वतासन. त्यानंतर 9 आपला उजवा जो पाय आहे तो पुढे घ्यायचा, डावा पायाचा गुडघा जमिनीवर, टाच सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे. 9 अश्वसंचलन. 10 डावा पाय पुढे, हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. एका आवर्तनामध्ये आपण उजवा पाय मागे घेतो, तोच पाय पुढे घेतो आणि त्यानंतर हीच कृती विरुद्ध बाजूने, तेव्हा आपलं एक आवर्तन पूर्ण होतं. ठीक आहे, लक्षात आलं? आता आपण एकत्रित करूया म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. सगळ्यांनी उठून उभं राहायचंय. त्याच्या आधी आपण थोडस लुजनिंग एक्सरसाइज करूया. दंड स्थितीमध्ये विश्रांती, मान मागे सैल सोडायची आहे आणि रिलॅक्स व्हायचंय. करूया कटी चक्रासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. आता दोन्ही हात समोर घ्या. आज आपण थोडस एक वेगळं व्हेरिएशन करणार आहोत. दोन्ही हात समोर घ्यायचे. हा कटी चक्रासन. बरोबर. आता आपल्याला एकदा उजवीकडे टर्न व्हायचंय. एकदा उजवीकडे जेव्हा आपण टर्न होतो तेव्हा डावा हात आपला आपोआप फोल्ड होतो आणि मग डावीकडे. जास्तीत जास्त हा बरोबर. जर तोल जात असेल तर मात्र पायामध्ये अंतर घ्या. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे,
डावीकडे. बरोबर. अजून एक राऊंड उजवीकडे आणि डावीकडे. सावकाश मध्यभागी येऊन थांबा, दोन्ही हात खाली घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी पुन्हा पाय जुळलेलेच ठेवा. अगदीच तोल जात असेल तर किंचित पावलामध्ये अंतर घ्या. आता पुन्हा हात दोन्ही हात सरळ करा खांद्यातून. हा. आता विमान कसं हवेमध्ये उडतं त्याप्रमाणे कृती करायची. ठीक आहे. एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं म्हणजे बेंड, आणि एकदा डावीकडे. उजवीकडे डावीकडे. तोल जात असेल तर पायामध्ये अंतर घ्या. उजवीकडे डावीकडे. छान. उजवीकडे डावीकडे. सेंटरला येऊन थांबा, दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. बघा आपल्या कमरेचे स्नायू, तिथे पीळ, तिथे स्ट्रेच, या सगळ्याचा अनुभव. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घेऊया आणि ती आपल्या मानेच्या मागे घेऊया. किंचितस पावलामध्ये अंतर घ्या. दोन्ही कोपरं समोरून जॉईंट करून घ्यायचे आणि आता श्वास घेत घेत कोपरं लांब करूया आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर. हाताची बोटाची गुंफण सोडून द्या. दोन्ही हातांची बोट आता आपल्या खांद्यावर ठेवा. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आपण साईडने खाली वर करतो, साईडने बाजूने. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, साईडने, श्वास सोडत खाली. इनहेल अप आणि एक्झेल डाऊन. आता समोरून घ्या, दोन्ही हाताची कोपरं समोर घ्या आणि पुन्हा एकदा इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. बरोबर. लास्ट राऊंड. इनहेल अप आणि एक्झेल डाऊन. दोन्ही हात खाली घ्या आणि करूया ताडासन स्ट्रेचिंग. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. हळूहळू दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. हाताची बोटं जुळलेली आहेत आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला आणि स्ट्रेच. संपूर्ण शरीराला खेच. उभ्या कक्षेमध्ये स्ट्रेच. छान. टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मानवाची सैल सोडून देऊया, रिलॅक्स होऊया. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचंय. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया, डोळे अंगात मिटून घेऊया आणि आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य, त्याचं चित्र आणण्याचा प्रयत्न करूया. नुकताच डोंगरावरून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा, प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, जी आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी त्याची मदत होणार आहे. संपूर्ण जगाला प्रकाशमान करणारा, ऊर्जा देणारा हा सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा, ही प्रार्थना आपण मनापासून करीत आहोत. आणि गायत्री मंत्र, ऊर्जेचा मंत्र, सूर्याचा मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, नजर सिलिंगकडे. बरोबर. 5 चतुरंग दंडासन, नजर समोर, पाठीची स्लँटिंग पोझिशन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीकडे, आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर, छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन.
8 पर्वतासन. टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा आणि आपली नजर नेवल रिजनकडे, आपल्या नाभी प्रदेशाकडे असेल. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. नजर सिलिंगकडे, गुडघा जमिनीवर. 10 हस्तपादासन, हनुवटी गळ्याकडे. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कार. दुसरा राऊंड. ओम रवये नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. पायाचा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. 5 चतुरंग दंडासन. नजर समोर, पाठीची स्लाइडिंग पोझिशन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. 8 पर्वतासन, नजर आपली नेवल रिजनकडे. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून 2 आपण करणार आहोत. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आणि आता एक शेवटचा. ओम भानवे नमो नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, नजर सिलिंगकडे. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट. बरोबर. 8 पर्वतासन, नजर नेवल रिजनकडे. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, नजर सिलिंगकडे. 11 हस्तपादासन, सॉरी 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल तर पायामध्ये अंतर घ्या. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. मुखदुखी. आज आपण अगदीच हळू केले. हळूहळू आपल्याला सूर्यनमस्काराचा स्पीड वाढवायचा. सावकाश खाली बसा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. खाली बसायचंय आणि मग एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण जे नुकतेच सूर्यनमस्कार केले त्याच्यामुळे श्वासाची गती, हृदयाची गती वाढली आहे का, की कुठे आपल्याला शरीराचा एखादा स्नायू अवघडल्यासारखा वाटतोय का, ते आपलं आपण तपासून पहा. एक नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश सोडून द्या. संपूर्ण सूर्यनमस्काराच्या स्टेप्स आठवण्याचा प्रयत्न करा. ज्या 12 स्टेप्स आपण केल्या त्याचा मनातल्या मनात मागोवा. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आपला जो डावा पाय आहे तो वर उचला 30 अंशापर्यंत आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हाताचा वळखा द्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि हा वळखा द्या. बरोबर. उजवा पाय आपल्याला श्वास घेत घेत
90 डिग्री वर घ्यायचा आहे. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत उजवा पाय वर आणि श्वास सोडत फोल्ड करायचा आहे. फोल्ड करायचा, दुमडून घ्यायचा. पुन्हा श्वास घेत सरळ, श्वास सोडत दुमडायचा आहे, फोल्ड करायचा आहे. श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड करूया. पुन्हा श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड करूया. ठीक आहे. सावकाश उजवा पाय पुन्हा एकदा 90 डिग्री वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा. टाच खाली जमिनीकडे येते. एक, फक्त दोनदाच कृती आपण करणार आहोत, पण ती यथाशक्ती जाणीवपूर्वक आणि अगदी टाच खाली जमिनीला येईल इथपर्यंत करायची. आता डावीकडून उजवीकडे 2 वेळेला. एक, जांघेतून गोलाकार फिरवतोय पाय आणि 2. 2 वेळा पूर्ण झाली की मग थांबा. उजवा पाय सावकाश जमिनीवर ठेवा. ठीक आहे. डावा पाय सरळ करा, हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय सरळ करा हवेत आणि तो नियंत्रित जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय वर उचलायचा आहे, फोल्ड करायचा आहे. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. डोकं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स आहे, खांदे रिलॅक्स आहेत. आणि आता डावा पाय श्वास घेत घेत 90 डिग्री वर आणि श्वास सोडत खाली. 3 वेळेला आपण ही कृती करतोय. श्वास घेत वर सावकाश, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, डोकं न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न आणि श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत आपण वर केलाय पाय आणि श्वास सोडत फोल्ड करायचा, दुमडायचा आहे. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत फोल्ड करूया. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत फोल्ड करायचा. छान. बरोबर. 3 वेळा झाले की कृती थांबवायची. पुन्हा डावा पाय 90 डिग्री वर असेल आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. टाच खाली जाऊन इकडे जाऊ देत. 2 वेळेला उजवीकडून डावीकडे सावकाश नियंत्रित आणि 2 वेळेला डावीकडून उजवीकडे. बरोबर करताय. छान. 2 वेळा पूर्ण झालं की मग थांबा आणि डावा पाय सावकाश खाली घ्या. उजव्या पायाचा हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय सरळ करा आणि मग खाली. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, रिलॅक्स. आज आपण करणार आहोत सेतू बंधासन. याला ब्रिज पोश्चर म्हणतात. आपण मागे पण केलं होतं मागच्या आठवड्यामध्ये आणि पुन्हा एकदा याची उजळणी करणार आहोत. तर दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा. आता आज आपल्याला हात शरीराच्या जवळच ठेवायचे, ते वरती नाही घ्यायचे. आज आपण हात शरीराच्या जवळच ठेवणार आहोत. ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मात्र यथाशक्ती प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडा. अगदीच दुखणं वाटत असेल तर नाही केलं तरीही चालेल. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. आपल्या पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. पावलांमध्ये अंतर, गुडघ्यामध्ये अंतर. आपल्या टाचा सुद्धा सीट पासून थोड्याशा लांब असतील. ही झाली आपली पूर्वस्थिती या आसनाची. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला. मग आपली कंबर वर येईल आणि हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल एवढं आपल्याला आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. आपले मांड्या ज्या आहेत त्या जमिनीला पॅरलल येतील. बरोबर. छान. हात आपले खाली आहेत आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय आणि सोडतोय. परफेक्ट. ब्रिज पोश्चर याला म्हणतात. सेतू म्हणजेच ब्रिज आणि बंद म्हणजे आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते, म्हणून तो हा एक बंद होतो. सावकाश उलटचाल करूया. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. कमरेचा भाग जमिनीवर, सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करा.
आणि थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, रिलॅक्स. आता इथे गळ्यावरती पूर्णपणे प्रेशर होता, पाठी आणि गळ्याच्या मागच्या बाजूला ताण होता. थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्हीही ग्रंथींवरती ताण आणि दाब आलेला होता. आता याला कॉम्प्लिमेंट करणार आपण सुलभ मत्स्यासन आज बघणार आहोत. तर आधी बघा कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. तर इथे ज्यांना पुन्हा एकदा सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. तर बघा, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त आहे हे सुलभ मत्स्यासन. त्याचबरोबर आपल्या ब्रेन साठी सुद्धा अधिक उपयोगी आहे. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. आज आपण सुलभ मत्स्यासन बघतोय. आपल्या दोन्ही हातांचा जो आधार आहे, हाताची बोटं ती आपल्या अशी कानाजवळ घ्यायची, म्हणजे आपली कोपरं जी आहेत ती सिलिंगच्या बाजूने दिसेला जातात. आणि हाताच्या आधाराने आधी आपल्या पाठीचा भाग वर उचलायचा आणि मग डोकं वर उचलायचं आणि आपला टाळूचा भाग जमिनीवर टेकवायचा. बघा या प्रकारे. आणि मग पावलं जी आहेत ही जमिनीकडे ताणायची आहेत. आपले हात जे आहेत, हाताची बोटं ही मांडीवर येतील आणि हाताची कोपरं जमिनीवर. सुलभ मत्स्यासन याच्याने थायरॉइड पॅराथायरॉइड सुद्धा चांगलं, म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा कार्यक्षम आहे आणि आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा इथे वाढते. बघा या प्रकारे हे आपल्याला आसन करायचंय. आणि उलटचाल करताना पुन्हा हाताचा आधार कानाजवळ द्यायचा. हाताच्या आधाराने आधी डोकं वर उचलायचं आणि पाठीचा एक एक मणका आणि डोकं जमिनीवर. ठीक आहे, लक्षात आलं प्रत्येकाच्या. सुरुवात करूया आपण. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, करणार आहोत सुलभ मत्स्यासन. अगदी सावकाश, यथाशक्ती. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्या किंवा करणं टाळा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हातांची बोटं आता आपल्या कानाजवळ घ्यायची आहेत. कोपरं सिलिंगकडे असतील. हाताच्या आधाराने पाठीचा भाग वर उचला. हळूहळू आपलं डोकं वर उचला आणि मग टाळूचा भाग जमिनीवर टेकवा. पावलं जी आहेत ही जमिनीकडे ताणून सोडा. दोन्ही हात खाली, हाताची बोटं मांडीवर आणि कोपरं जमिनीवर. आणि इथे यथाशक्ती थांबा. थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ घ्या, म्हणजे फुफ्फुसांचं प्रसरण होईल, बडगड्यांचं प्रसरण होईल. गळ्यापासून पोटापर्यंत ताण, पाठीच्या मणक्यावर प्रेशर आणि जोर श्वासाची. हलकसं स्मित असते चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नसते. उलट चाल करताना आपल्या हाताचा आधार पुन्हा कानाच्या इथे द्यायचा आहे. हाताच्या आधाराने डोकं वर उचलायचंय, पाठीचा मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर आणि रिलॅक्स, विश्रांती. संपूर्ण मत्स्यासनाचा जो काही परिणाम आहे त्याचा मनातल्या मनात मागोवा. डोळे अलगद मिटलेले, जाणीव श्वासाची. सावकाश एका कुशीला म्हणायचंय आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आज आपण सूर्यनमस्कार केले, त्याच्यामध्ये भुजंगासन हे झालेलं होतं म्हणून बोटावर पडून आज आपण नाही घेतले आसन. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. ज्यांना सूर्यनमस्काराची प्रॅक्टिस नाहीये आणि जे नवीन करत असतील पहिल्यांदा, तर थोडस बॉडी पेन होऊ शकतं, थोडस जडपणा जाणवेल. पण जसं आपण त्याची प्रॅक्टिस करू, साधना आपली नियमित ठेवू, तसं आपल्या बॉडीला पण, आपल्या शरीराला पण त्याची सवय होईल. पाठ करण्यास सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे आपला. करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडलेले. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यावरती. करूया अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटलेले. अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचा. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचा. दुसरा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपली जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे, उजवी आणि डावी. करणार आहोत आपण शीतली प्राणायामाची 2 आवर्तन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. पुन्हा एकदा. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. करूया सितकारीची 2 आवर्तन. ओठ विलग, दातावर दात. दाताच्या पटीतून तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण हिरड्या आणि आपल्या कंठापर्यंत जातोय. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बदलू शकता. साधी मांडी करायला हरकत नाहीये. आज आपण शिकणार आहोत भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम हा चिदानंदकारी प्राणायाम आहे. फक्त हा कोणी करू नये तर ज्यांना मानसिक त्रास आहे, जर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट चालू असेल, एन्झायटीचा त्रास होत असेल किंवा कुठलीही मानसिक सायकोलॉजिकल जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल तर मात्र हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? भ्रामरी प्राणायामाने ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, झोप येत नाही, त्यांच्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्यांना कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे,
आपलं मन एकाग्र करायचं आहे, चित्त शांत करायचं असेल तर हा प्राणायाम अतिशय उपयुक्त ठरतो. लहान मुलांसाठी सुद्धा हा प्राणायाम अतिशय फायदेशीर आहे. याच्याने मन शांत होतं, चित्त एकाग्र होतं, आपली स्मरणशक्ती वाढते, ग्रहण क्षमता वाढते. तर हा कसा करायचा? तर या प्राणायामामध्ये आपल्याला श्वास सहज घ्यायचा आहे, पूरक जो आहे तो सहज करायचा आहे. रेचक करताना आपल्याला भ्रमर गुंजनासारखा आवाज करायचा आहे, बर्ड जसं हमिंग करतं त्याप्रमाणे. तर मी तुम्हाला दाखवते कसं करतात. पहिलं एक आवर्तन, यथाशक्ती खोलवर दीर्घपूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. आपण जेव्हा हे हमिंग करतो, आता हे गुंजन जे आहे, जो ओंकारातला जो मकार आहे त्या मकाराप्रमाणे हे गुंजन असेल. आणि याचा जो इफेक्ट आहे तो आपल्या नाकाचे स्नायू, आपला जो क्राऊन हेड आहे तिथे होत असतो. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. प्रत्येक जण आता याचा अनुभव घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपरा रिलॅक्स, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. आहे तो श्वास सोडून द्या, यथाशक्ती खोलवर दीर्घपूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घपूरक, दातावर दात लावा आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती आहे, रेंगाळत आहे. आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती, क्विक रिलॅक्सेशन आपण करून घेऊया. आता आपण सूर्यनमस्कार घातलेत, त्यामुळे एक छोटस रिलॅक्सेशन. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल, दोन्ही हातांमध्ये अंतर असेल. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी सैल सर सोडून द्या, रिलॅक्स होऊन जा. दोन्ही पायांमधलं अंतर कम्फर्टेबल असेल, हातांमधलं अंतर कम्फर्टेबल असेल. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्या शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता शांतपणे पडून राहायचं आहे. आपली मान आपण आत्ताच ऍडजस्ट करून घ्यायची, डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. केसांची वळणी थोडीशी सैल सोडायची आहे. कुठल्याही शरीरामध्ये स्ट्रेच नको, प्रेशर नको. आपल्या पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने अगदी सैल सर सोडून द्या, एकदम रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शिथिलता, शांतता, प्रसन्नता. असं इमॅजिन करा की आपलं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे सैल झाले आहेत, रिलॅक्स झालेत. नाकाने एक श्वास भरून घेऊया
आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून देऊया. पाठीचा मणका जमिनीकडे सैल सर सोडला जाईल. एकदम रिलॅक्स. आपला सगळा ताण, दुःख आपण बाहेर सोडून देत आहोत या श्वासासोबत. पुन्हा एक श्वास भरून घेऊया नाकावाटे. आपण प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहोत, एनर्जाइज होत आहोत. आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. आपण स्ट्रेस आउट होत आहोत, व्याधीमुक्त होत आहोत, तणावमुक्त होत आहोत. एक स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे. आणि मी स्वतःला, माझ्या शरीराला मनापासून धन्यवाद देत आहे की ते योग्य प्रकारची साधना माझ्याकडून करून घेत आहे, मला साथ देत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, आनंदी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये सुख समाधान उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने करणार आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मनोमन इष्टदेवतेचं, आपल्या गुरुजनांचं, आपल्या आई वडिलांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरवून घ्या. डाव्या कुशीला वळूया आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. सावकाश. महामृत्युंजय मंत्राचं पठण. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीमामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आणि ओमच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला, आठवड्याला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मंथन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते.